आमदार रोहितदादा पवार आता आपल्या सोबत आहेत। दादा, आज राष्ट्रवादीचा मेळावा ज्या पद्धतीने पवारसाहेब आज पुण्यात येत आहेत आणि एकूण निवडणूक आयोगाचा निकाल आणि त्यानंतर आजचा मेळावा तुम्ही स्वतः सुद्धा उपस्थित असणार आहे, काय नेमकी दिशा असणार आहे? नाही, हा काय राजकीय मेळावा नाही आहे। डॉक्टर सेलच्या अंतर्गत एक कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। मुद्दामून मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये हा आपण कार्यक्रम घेत आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू हा राजकीय नसून हा सामाजिक आहे। डॉक्टर सेलच्या अंतर्गत आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात कामं केली गेली। आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन नेहमी लागलेलं आहे। त्याच विभागाच्या अंतर्गत एक वेगळा विभाग आता आपण सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ज्या सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या पोचत नाहीत त्या कशा पोचवता येईल यासाठी तो विभाग काम करणार आहे। तसंच युवा संघर्ष यात्री जे महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे घेऊन लढले होते आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे चालले होते अशांचा एक सत्कार आपण तिथे ठेवला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय नाही, हा सामाजिक आहे आणि हा कुठेही पब्लिसाइज केलेला कार्यक्रम नाही। बाकी जे काही कार्यक्रम आहेत ते शक्ती प्रदर्शन आहे, इथं विचार प्रदर्शन आहे, एवढाच दोघांमध्ये फरक आहे। अजित पवारांचा जो मेळावा आहे तो एकूण शक्ती प्रदर्शन असल्याचं तुम्ही करता? त्यांना दाखवावं लागेल ना की त्यांच्याकडे लोक आहेत, त्यांच्याकडे पदाधिकारी नक्कीच आहेत आणि जे कुठले पुणे शहराचे पदाधिकारी आहेत त्यांचं सगळ्यांचं जरा बॅकग्राऊंड आपण चेक केलं तर ते पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये ते बॅकग्राऊंड सापडतं आहे का याचा एक अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे। अशा प्रकारचे पदाधिकारी आहेत, म्हणजे लोक नाहीत पण पदाधिकारी आहेत जे कुठंतरी म्हणतो ना की पत्रकारांच्या गाड्या फोडतात, त्याच्यात भाजपची सुद्धा साथ त्यांना मिळते। अशा एका वातावरणामध्ये आज आपलं पुणे शहर आणि अख्खा महाराष्ट्र सुरू आहे। ते त्यांचं शक्ती प्रदर्शन वेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात। शक्ती वेगळी, एक तर पैशाची शक्ती त्यांच्याकडे आहेच, त्याच्याबरोबर भाजपची अधिकची शक्ती त्यांना मिळालेली आहे। दबावतंत्र ज्या वेगळ्या संस्था आहेत त्याचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि चौथी शक्ती आज त्यांच्याकडे जी आहे ती म्हणजे गुंडागर्दी। आज महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे लोकांना स्वतःच्या डोळ्याला दिसतंय। रेकॉर्डवरचे तुम्ही म्हणता पोलिसांच्या रेकॉर्डवरती ते गुन्हेगार आहेत, थेट तुम्हाला नेमकं कोण म्हणायचं आहे? कारण पदाधिकारी म्हणजे अजित पवार गटातले पदाधिकारी म्हणजे कोणाचं नाव तुम्ही घेऊ शकता? नाही, मी शहराचे जे प्रमुख असतील नाहीतर त्यांचे पदाधिकारी असतील, जे काय मला कार्यकर्त्यांकडनं कळलं की परेड जेव्हा CPंनी घेतली तेव्हा बरेच गुंड तिथं दिसले, पण काही गुंड नाहीतर जे कोणी प्रतिनिधी आहे जे आज राजकारणात आहेत ते मात्र तिथं दिसले नाही। गुन्हे तेवढेच आहेत। आता ते कोण होतं मला शहराध्यक्ष दीपक मानकर असं तुमचं म्हणायचं नाही, त्या व्यक्तीने मला नाव नाही सांगितलं, पण ते नाव तुम्ही सांगितलं तर त्या नावाच्या मागे काय आहे दडलंय ते थोडंसं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर जेव्हा पत्रकारांच्या गाड्या फोडल्या गेल्या तिथंसुद्धा भाजप आणि दादांचे कार्यकर्ते तिथं होते आणि त्याच्यात दुर्दैव असं CPंनी परेड घेतली, सगळ्यांना खूप भारी वाटलं आणि दुसऱ्याच दिवशी त्या परेडला जाताना CP ऑफिसला जाताना काही गुंडांनी रील काढल्या आणि त्या रील प्रसिद्ध केल्या आणि त्यांनी कुठंतरी अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडे नेते आहेत, नेत्यांचा हात आमच्या डोक्यावर आहे, हे अधिकारी आमचं काही बिघडू शकत नाही। त्यामुळे हे वातावरण अतिशय घातक आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वातावरण केलं जात आहे। सातत्याने या सगळ्या घटना घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करत असतात, ट्विटसुद्धा मधल्या काळात तुम्ही केलेला आहे, काय आजही तेच तुमचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा? आता 100% आता ह्याच्यामध्ये जर लोकप्रतिनिधी जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करत असतील, आता कालच दिवसा ढवळ्या तिथं गोळीबार झाला, त्याच्याचबरोबर आपण जर महाराष्ट्रामध्ये महिला नाही तर मुली हरवण्याचं प्रमाण जर बघितलं या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे। त्याच्याचबरोबर गुंडागर्दीच्या जे काही रेशो असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र दुर्दैवाने 1 नंबरला आहे आणि म्हणजे बिहार कुठेतरी मागे पडतं आहे, उत्तर प्रदेश मागे पडतं आहे आणि महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत नाही पण गुन्हेगारीच्या बाबतीत मात्र पुढे जाताना आपण सर्वजण बघतोय आणि हे चुकीचं आहे। आता तुमच्याकडे बरीच खाती असतील, तुम्ही कुटुंब फोडण्यामध्ये बिझी असाल, पार्टी फोडण्यामध्ये बिझी असाल, त्यामुळे कदाचित तुम्हाला गृह खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर मग तिथं राजीनामा देऊन बाकी खाती बघावीत आणि इथलं कुठंतरी जो तुमच्याकडे प्रेशर आहे ते कुठंतरी कमी व्हावं असं। आणि त्याच्यात जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो गुंडागर्दीचा तेव्हा ते काय म्हणतात, कुत्रं गाडीखाली आलं तरी मी जबाबदार, म्हणजे असं कुठंतरी म्हणायचं आहे का की कुत्री आणि सामान्य माणसं हे समान आहेत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला फक्त नेत्याचं आणि राजकारणाचंच पडलं आहे हे कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला। आणि जेव्हा गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतात, उपमुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे गुंड कुठेतरी संदेश सामान्य लोकांना देत असतात की आमच्याबरोबर राजकीय लोक आहेत आणि मग जेव्हा अशी गुंड धुडगूस घालतात तेव्हा पोलीससुद्धा काही करत नाहीत। यांची ओळख
नेत्यांबरोबर आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर आहे, उपमुख्यमंत्र्यांमुळे. त्यामुळे हा जो संदेश दिला जातो त्यामुळेच गुंडागर्दी वाढते, कारण गुंडांना भीतीच राहिली नाही. दुसरीकडे आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. पुण्यात आळंदीमध्ये ते आहेत. आत्ता बोलताना ते असं म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्र उभा राहिला, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आलेलं आहे. नाही, त्याचा तर विरोध आम्ही करतोच, आम्ही निषेधही करतो. ज्या कोणी लोकांनी अशा पद्धतीने जिजाऊंचं नाव घेण्याऐवजी तिसऱ्या कोणाचं नाव तिथं घेतलेलं आहे त्याचा विरोध आम्ही पूर्वीपासून केलेला आहे. पण जे लोक आज भाजपबरोबर गेलेले आहेत आणि पूर्वी ते भाजपबरोबर नव्हते, जसं अजितदादा आणि सगळे नेते, त्यांनीसुद्धा त्यावेळेस त्या वक्तव्याचा विरोध केला होता. आता आज ते भाजपबरोबर आहेत, त्यामुळे आज ते काय निर्णय घेतात, नाही तर त्या बाबतीत ते निषेध करतात का, त्या कार्यक्रमाला ते जात नाही का, त्यांचा सत्कार ते करणार नाहीत का, हे कुठेतरी बघावं लागेल. बागेश्वर बाबा का कोणतरी जे मध्य प्रदेशचे राजकीय गुरु आहेत ते सुद्धा जेव्हा आले होते त्याचा विरोध हा वारकरी संप्रदायाने नक्कीच केला. गर्दी त्यांच्या कार्यक्रमाला कुठेही झाली नाही, पण त्याचा विरोध ज्या नेत्यांनी पूर्वी त्यांचा विरोध तुकोबारायांच्या विरोधात ते बोलले म्हणून त्याचा केला, आज ते BJP बरोबर आहेत, त्याचा विरोध त्यांनी काही केलेला मला दिसत नाही आत्ता गेल्या 2 दिवसापूर्वी. त्यामुळे हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी रामदास स्वामींबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आज सत्तेत गेलेले लोक करतात का हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. कारण विचार जो आपण जपत होतो तो सत्तेसाठी तो तुम्ही सोडलाय का हे कुठेतरी लोकांना बघायचं आहे. सर, काल ज्या पद्धतीने बाबा सिद्दीकींनी पक्षप्रवेश केला आहे अजित पवार गटामध्ये आणि त्यानंतर ईशान सिद्दीकी जो आहे त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे. माझ्यावरती अन्याय काँग्रेसमध्ये असताना झालेला आहे, म्हणजे काँग्रेसमध्ये आहे त्यावर माझ्यावरती जो काही अन्याय झाला त्यामुळे वडिलांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं आहे की आता वडिलांनीच निर्णय काँग्रेस सोडण्याचा घेतला असेल तर मुलाला साहजिकच कुठेतरी बोलावं लागेल की काँग्रेसने अन्याय केला आणि अन्याय केला हा त्यांना सांगावा लागतो. लोकांना हे पटत नाही, बऱ्याच वेळा सांगावं लागतं. ज्या दिवसापासून आदरणीय पवारसाहेबांना दादा आणि त्यांच्या मित्रमंडळांनी सोडलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांना हेच सांगावं लागतं की त्यांच्यावर अन्याय झाला, कारण हे लोकांना पटत नाही. आता शेवटी सिद्दीकींना कुठेतरी राज्यसभा दिली जाणार आहे असं कळतंय. आता त्यांना राज्यसभा दिली जाईल असं आम्हाला कळतंय, पण अनेक नेत्यांना ज्यांना लोकांना समोर जायचं नाही, जे आज त्यांच्याबरोबर आहेत त्यांनासुद्धा राज्यसभा पाहिजे आणि घरातल्याच काही लोकांना राज्यसभा पाहिजे. आता एक राज्यसभा आणि 10 लोक त्या राज्यसभेच्या मागे आहेत, सिद्दीकीसुद्धा आहेत. आता कोणाला राज्यसभा मिळते हे खूप मोठं कोड आहे. ते येत्या काळामध्ये ते कसे सोडतील हे आपल्याला बघावं लागेल. घरातल्या व्यक्तीला राज्यसभा पाहिजे असं तुम्ही आत्ता म्हणताय, म्हणजे घरातलं पार्थ पवार सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये इच्छुक आहे की या सगळ्या राज्यसभेसाठी तुम्ही थेट त्यांच्याकडे रोख? असं नाही, मला काही अजितदादांच्या पार्टीतले लोक भेटले होते आणि त्यांनी कुठेतरी सांगितलं की फार वेगळं वातावरण झालेलं आहे, त्यांना राज्यसभा पाहिजे. त्यामुळे पाहिजे असेल तर तो त्यांचा विषय, कारण का शेवटी त्या पार्टीचे मालक हे दादा आहेत, दादा प्रमुख आहेत. दादा कदाचित लोकसभेला घरातल्याच एका व्यक्तीला संधी देतील, राज्यसभासुद्धा घरातल्या एखाद्या व्यक्तीला देतील, तो त्यांचा निर्णय. पण त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून मी इथं बोलून गेलो. लोकसभेला घरातल्या व्यक्तीला म्हणजे अर्थात सुनेत्रा पवार ह्या असणार आहेत सुप्रियाताईंच्या विरोधात, हे एकूण स्पष्ट झाले असं म्हणते? असं मी म्हणत नाही, पण परवा जेव्हा दादांचं बारामतीमध्ये भाषण झालं, ज्या पद्धतीचं वातावरण होतं, वक्तव्य होतं, हे बघितल्यानंतर एक तर ते बदललेले दादा मला तिथं दिसले आणि मग दादा बदललेले दादांकडे बघत असताना त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की कदाचित लोकसभेला सुप्रियाताईंच्या विरोधात ते घरातलंच कोणाला तरी देतील. तर रोहितदादा पवार होते, या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.